खरं ही दुर्दैवी घटना घडलेली आहे की लहान बालकाचा 4 वर्षाचा बालक त्याचे असे लसके तोडलेले की नुसतं आम्ही पाहिल्यावर अंगाला काटे येतात। त्या किती इजा झालेल्या असतील त्या या खरं महापालिकेचा आम्ही निश्चित करतो की महापालिका प्रशासनाने मला वाटतं लक्ष देणं गरजेचं होतं। त्याच्यापेक्षा बी हेड महापालिकेने केले की आता 11 वाजता आहे, काल रविवार होता, काल फोन बंद होते, पण आता 11 वाजेपर्यंत महापालिकेचा एक साधा अधिकारीसुद्धा विचारपूस करण्यात आलेला नाही। म्हणजे या गोष्टीचं आम्हाला खरं वाईट वाटतं की तुम्ही प्रशासक म्हणून मला वाटतं आपत्ती काळामध्ये तुम्हाला ज्या घटना आहेत त्या घटनेचा विसर पडलेला आहे आणि मला वाटतं त्यावेळेला तुम्ही आरोग्य अधिकाऱ्यांनी 24 तास सेवा देण्याची जबाबदारी असते, रविवार असो का काही असो, पण आरोग्य अधिकाऱ्यांनी नागरिकांचं म्हणणं आहे फोन केला आणि बंद करून टाकला। अशा पद्धतीने जर आरोग्य अधिकारी वागत असेल तर त्याच्यावरती कारवाई करण्याची आम्ही मागणी करणार आणि भविष्यात मला वाटतं जे कुत्र्यांचा चावा घेतला आहे असं 11 लोकांना आणि आम्ही सिव्हिलमध्ये पाहिलं रोज 30-35 लोकांच्या पेशंट इथे येत आहे की त्यांना कुत्र्यांनी चावा घेतला आहे वेगवेगळ्या भागातील। तर मला वाटतं नक्कीच याची आम्ही दखल घेऊन केंद्रात आणि राज्यात याची तक्रार करणार की याच्यावरती काय पर्याय उपाय म्हणून मला वाटतं महापालिकेने करावा। महापालिका एकदम म्हणजे ढेसा असं म्हणता येईल की त्यांना निष्क्रियपणा जो आहे त्याच्यामध्ये असतो। शेवट आम्ही नागरिकां म्हणून मला वाटतं जबाबदारी जी ती महापालिकेने घेतली पाहिजे आणि ह्याच्यात आम्ही ज्या नागरिकांची मागणी होती की महापालिके प्रशासकीय गुन्हा दाखल व्हावा त्याच्यात पोलिसांनीसुद्धा निष्क्रियपणा केलेला आहे आणि मला वाटतं वेळ काढू धोरण पोलिसांनी त्याच्यात केलेलं आहे। नक्की ज्या अधिकाऱ्यांनी याच्यात काढलेलं आहे त्या ज्या भावना आहे लोकांच्या भावना न समजून घेता मला वाटतं त्यांनी काही लोक हाताशी धरून याच्यातून मॅनेज करण्याचा प्रयत्न केलेला आहे, पण भविष्यात मला वाटतं असं पोलिसांनी करू नये। शेवट लोकांच्या भावना तुम्ही आम्ही जे पब्लिक म्हणून सर्वण म्हणून जे आमची जबाबदारी कर्तव्य हे कर्तव्य न विसरताना मला वाटतं जनतेशी बांधिलकी म्हणून मला वाटतं याचा आपण लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला गेला पाहिजे। इथे पोलीस प्रशासनाने तसं कुठलंही दिसलं नाही, पोलीस प्रशासनाने उलटं इथे वेगळ्या पद्धतीने भाषणं केली आणि महापालिकेला पाठीमागे घालण्याचा वास्तविक आम्ही सांगितलं की तुम्ही महापालिकेच्या अधिकाऱ्यांना इथे बोलवा, पण तसं कुठलंही न करता मला वाटतं पोलीस प्रशासनाने महापालिकांना अधिकाऱ्यांना वाचवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि पोलिसांवरती सुद्धा ज्या पोलिसांनी वाचवलेलं आहे त्याच्यावरती सुद्धा भविष्यात येणाऱ्या अधिवेशनामध्ये आम्ही कारवाई करण्याची मागणी मागणार। त्याच्यावरती मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्र्यांकडे तक्रार करणार काय अधिकाऱ्यांची? मी माझ्या ऑफिसला सांगितलं आहे मी केंद्रात आणि राज्यात सर्वांकडे तक्रार करणार। मी सिव्हिलमधून माहिती घेणार आहे की किती कुत्र्यांचा चावा रोज लोकांना होतो आहे, याच्यावरती केंद्र सरकारनं राज्य सरकार आणि महापालिका याच्यावरती काय पर्याय उपाय करेल मला वाटतं याचं करणं गरजेचं आहे। कारण बऱ्याच तक्रारी झालेल्या आहे, रोज वृत्तपत्रामध्ये सुद्धा यांना चावा घेतला त्यांना चावा घेतला मला वाटतं अशा पद्धतीने बातम्या येत असतात। याच्यावरती कारवाई करणं गरजेचं आहे अशी आम्ही प्रशासनाला विनंती केलेली आहे।